आधी कमालीची घाण, आता सगळं एकदम चकाचक। अन्न व औषध प्रशासन विभागाची सूत्र हाती घेतल्यानंतर तुकाराम मुंढेंनी राज्यभरात कारवाईचा धडाका सुरू केलाय। सुरुवातीला शहरातील नामांकित आणि मोठ्या हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि खाद्यपदार्थांच्या आस्थापनांवर धाडी पडल्या आणि एकूणच खळबळ उडाली। अनेक बड्या ब्रँड्सवर कारवाई झाल्यानंतर कुठं कौतुक झालं तर काहींनी टीका सुद्धा केली। सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा रंगल्या, पण आता जे व्हिडिओ समोर आलेत त्यामधून या कारवायांचा इम्पॅक्ट दिसू लागलेला आहे। एफडीएनं केलेल्या कारवायांनंतर आता हॉटेलची किचन कशी बदलली आहेत तेच या रिपोर्ट मधून पाहूयात। नामांकित हॉटेलच्या किचन मध्ये असणारी प्रचंड घाण, शिळं व मुदत संपलेलं अन्न, उघड्यावर ठेवलेले जिन्नस, झुरळं, उंदरांचा वावर आणि स्वच्छतेचे धाब्यावर बसवलेले नियम, असं घाणेरडं चित्र आधी पाहायला मिळत होतं। तुकाराम मुंढे यांच्या कडक इशाऱ्यानंतर आणि परवाने निलंबित झाल्यानंतर आता याच आस्थापनांनी अत्यंत अद्ययावत, चकचकीत आणि स्टेनलेस स्टीलने सज्ज अशी हायजिनिक किचन उभारली आहेत। कर्मचारी आता ग्लोव्ज, हेडकॅप आणि मास्क वापरताना दिसतायत। हा पहिला व्हिडिओ पहा। मुंबईतल्या एका प्रसिद्ध ब्रँडच्या आईस्क्रीम पार्लरवर एफडीएनं धाड टाकली होती आणि या धाडीची मोठी चर्चा झाली होती। एफडीएनं धाड टाकली तेव्हा तिथे अत्यंत घाणेरडी परिस्थिती दिसली होती, तर दुसऱ्या बाजूला आता याच ब्रँडने स्वच्छ किचन तयार केलेलं दिसतंय। त्यामुळे इथे कारवाईचा इम्पॅक्ट हा चांगलाच पाहायला मिळतोय। हा दुसरा व्हिडिओ पहा। मुंबईतल्या एका नॉनव्हेज स्पेशल हॉटेलचा हा व्हिडिओ आहे, जिथे अन्नपदार्थ अत्यंत घाणेरड्या अवस्थेत ठेवलेले होते। कचरा, सांडपाण्याची नाली अशी सगळी घाण दिसत होती, पण तिथेच आता चित्र बदललेलं आहे। स्टेनलेस स्टीलचा वापर करून चकचकीत किचन बनवलेलं आहे आणि वेगवेगळे कंपार्टमेंट तयार करून प्रत्येक प्रोसेस ही स्वच्छ पद्धतीनं पार पाडली जाते। हा तिसरा व्हिडिओ सुद्धा अशाच एका हॉटेलचा आहे, जिथे किचन मध्ये अत्यंत किळसवाण्या पद्धतीनं जेवण तयार केलं जात होतं। पदार्थ अत्यंत विचित्र पद्धतीनं ठेवण्यात आलेले होते, पण तिथे आता प्रत्येक गोष्टीसाठी वेगळी जागा, त्यावर लावलेले बोर्ड आणि स्वच्छता पाहायला मिळतीये। हा चौथा व्हिडिओ सुद्धा आहे एका स्पोर्ट्स क्लबच्या कॅन्टीनचा। आधी तिथं सडलेले अन्नपदार्थ, न धुता वापरली जाणारी घाणेरडी भांडी, असं घाणेरडं चित्र दिसत होतं। तिथे आता अत्यंत स्वच्छ आणि नियोजनबद्ध पद्धतीनं किचन तयार केलेलं आहे आणि याच ठिकाणी स्वच्छ पद्धतीनं अन्न तयार केलं जात आहे। तुकाराम मुंढेंच्या एफडीए विभागानं जिथं जिथं कारवाया केल्या होत्या तिथे झालेले हे बदल आता स्पष्ट दिसत आहेत। असे अनेक व्हिडिओ समोर आलेले आहेत। एकूणच या सगळ्या कारवायांचा उद्देश फक्त दंड वसूल करणं किंवा एखादा व्यवसाय बंद पाडणं नसून नागरिकांना शुद्ध आणि सुरक्षित अन्न मिळवून देणं हा होता। हे आता या बदलांवरून सिद्ध झालंय। त्यामुळे आता या कारवाईबद्दल सर्वांकडूनच समाधान व्यक्त केलं जात आहे। पण यापुढे अन्न व औषध प्रशासनाचा हा धाक असाच कायम टिकून राहणार का आणि नागरिकांना कायम स्वच्छ आणि शुद्ध अन्न खायला मिळणार का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत रहा।